आमची प्रेमाची कहाणी दहीहंडीवरनं. SK मम्मी पप्पांसोबत दहीहंडी बघायला यायची आणि मी गपचूप SKला असं बघायचो. मी खास दहीहंडी SK साठी बघायला यायचो. SK नेहमी साधारणतः काढला. तो मैंने ना आज बहुत सारे हांडी फोड़े है चढ़ के. मैं ना ऊपर था. विविध शाळांचे विद्यार्थी आलेले आणि या दहीकाळी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लाल चौकी येथील शारदा. Hey guys, good morning. Welcome back to our YouTube channel, Mr. Sandy and Mrs. Kumar. जय शिवराय, जय महाराष्ट्र. सकाळी लवकर उठून मस्त फ्रेश झालोय, आंघोळ झाली. आता आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे घरी चाललो. पहिले जेवण बनवायला, बाबांसाठी जेवण बनवाय, दादासाठी, आणि मग तिकडनं आज जाणार आहे ते म्हणजे दहीहंडी बघायला. आज ना आम्हाला ना आमंत्रण केलं होतं दहीहंडीचं, पण खूप लांब होतं, कुठे ठाण्या साईडला होतं. तर आम्ही एवढं लांब आता सध्या नाही बोललो, बरं बाबू आहे त्याच्यामुळे बोललो ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी नक्की हो बोललो त्यांना. सो आता आपण जाणार आहे. आमंत्रणला जाण्यापेक्षा ना दहीहंडी बघायला जायला खूप मजा येते. हा म्हणजे खूप वेगळीच मजा असते. आपण सामान्य माणसं कसं जमिनीपासून स्टार्ट केलंय, तर जमिनीवरनं वरून बघण्याची मजा, जी धक्काधक्की, जे पाणी उडतं तेव्हा भिजा तसं एन्जॉय करून आपण ब्लॉग मध्ये बघायला नक्की. आज मम्मी बाबा पण येणार, म्हणजे बाबू पण असेल. बाबूला जरा बाहेर आम्हाला आणायचं खूप दिवस झालं, त्याला बाहेर. आमची प्रेमाची कहाणी दहीहंडीवरनं. SK मम्मी पप्पांसोबत दहीहंडी बघायला यायची आणि मी गपचूप SKला असं बघायचो. मी खास दहीहंडी SK साठी बघायला यायचो. SK नेहमी साधारण चौकामध्ये दहीहंडी बघायला यायची. कल्याणमध्ये माहिती आहे सर्वांना, यायची नेहमी संध्याकाळी 7-8ला. आणि मला माहिती होतं की तिकडेच येणार. मी फिरून हिच्यावर नजर ठेवायचो आणि लांबून बघा असं बघत बसायचो. आणि SK मला बघायची, अशी हसायची. मी आमच्याशी इशारे चालायचे. आमची लव्ह स्टोरी लय भारी आहे. आम्हाला कमेंट पण येतात तुमची लव्ह स्टोरी पण आम्ही सक्सेसफुल झालो, लय खतरनाक आहे. ज्यांनी नसेल बघितलं लव्ह स्टोरी त्यांनी बघा. ज्यांचं लग्न झालं ना त्यांनी तर बघा, आणि ज्यांचं ब्रेकअप झालं ना म्हणजे त्यांनी तर बघूच नका, रडून जाता तुम्ही. तर चला आता आमच्याकडे जरा भाज्या घ्यायच्या. तिकडे दहीहंडी पण आहे, भाजीवाले पण असेल. अरे सांगू दहीहंडी बघायला यायचे. आता ते बोलले ना मला बघायला यायचे, तर ना काय सीन होतं माहिती का, घरात निघताना मेसेज केलेला का मी इकडे येणार म्हणून. तेवढे हा ठीक आहे. तसं नाही, कधी कधी अनोळखी पण आपली ओळख दहीहंडीच्या इकडे झाली. आलो म्हणजे सांगता पण झालेली का बाबा मी नाही आलेली, म्हणजे मी तिकडे ना, मग त्यांना माहिती नाही का मी येते, असं पण आम्हाला बघून झालं. पण जेव्हा मी ठरवलं ना का मी तिकडे येते तेव्हा तर मी पण येतो. आणि ना मेसेज करत होते मी, त्याला बोलते का त्यांना तेव्हा, अरे इथे समोर मेसेज करून, तरी यांचे डोळे चकणार की कुठे बघा होते काय माहिती. आणि ना मी यांना पूर्ण हात लावून मारून पण गेलेली साईडनी, तरी यांना माहित नाही. घरी आलं कुठे होती तू, मारून गेली तरी माहिती नाही. आणि मला कुठे होती तू, आणि नंतर येऊन पस्तावले, बोलते काय तू. तशीच मुलाखत एक आमच्या तिथे म्हणजे आग्रू मस्त आमच्याकडे असायचा कल्याणमध्ये, आपल्या कुठे माहिती का, साईबाबा मंदिराच्या समोर, म्हणजे लाल चौकीच्या इकडे. तिकडे पण SK यायची, तर तिकडे पण बघायचो आम्ही. आणि क्लासचा टाइम, कॉलेजचा टाइम खूप अलग दिवस होते ते. आता बाबू झाला तेव्हा तुम्ही जास्त व्हाईट शर्ट मध्येच दिसायचे, मला जास्त मला असं वाटतंय व्हाईट शर्ट जास्त दिसायचे. मी सर्व कलर घालायचो, माझ्या चेहऱ्यावर कलर उठतो का उठतो मी घालतो. मी बघायचंच ना, मला आवडलं तर घे. कोणते पण कलर उठतात असं. दहीहंडीचं आठवत झालं, अजून मला दहीहंडी लावतात. नंतर इथे DB चौकात पण आहे मोठी दहीहंडी, रात्री बघायला आपण. इकडे मला लास्ट टाइम बोलवलेलं, पण मी तेव्हा प्रेग्नेंट होते. मला वाटतं असंच काहीतरी 5वा-6वा महिना होता, तेव्हा डॉक्टरने मला आवाजामध्ये जायला पूर्ण मनाई केलेली. मनाई केली म्हणून आम्ही गेलो नव्हतो, त्यामुळे मी नाही बोललेली डेकोरेशन मस्त केलं तेव्हा पण. आणि तेव्हा गरबाला गेलेली, कारण तेव्हा नाही का 9वा महिना म्हणजे नाही का. Hello everyone, I am Komal and recently I tried Love Lab Supreme diaper pants for my baby and I am extremely happy with the performance. Let's do a quick absorbency test to know how much it can hold. Babies usually pee 15 to 80 ml at a time. Today we are testing with the 150 ml to see the limits. It has over 10 million breathable pores for long lasting dryness and super breathable which prevents irritations. Anti-rash aloe vera lotion for a superior rash prevention. Now let's add some pressure and see what happens. Look at this, even with double liquid napkins is dry. Show the excellent absorbency with their 5-layer super light score. Perfect for a good night's or an active day. See how the top sheet become double like. This indicates great liquid spreadability and confirms the absorbency.
plus the diaper remains soft and cotton. These diapers have leak lock mechanism to prevent thigh and waist leaks. They also have a prevent smell and zero irritations, a wetness indication for timely disposal, and disposable tape for a zero mess. Guys, stop using costly brands and switch to Love Lab Supreme diaper pants and invest in baby comfort and happiness. For purchase the diapers, link in descriptions. तर बघा आली भाजी कापायला भेंड्याची. भेंडी आपली घरातली फेवरेट भाजी. आता एसके करणार मी जेवणार नव्हतं पण एसके भेंड्याची भाजी करते बोलले तर जेवण करूनच जाईल मी पण आता. भूक लागली आता मला. भेंड्याची भाजी आमच्या घरामध्ये सर्वात फेवरेट खूप झुपलेलं आहे आणि आमचं घर एवढं शांत शांत वाटतं ना. बाबूला पण करमत नाही आमच्या घरी कारण का एकटा असतं बिचारा. तर आई बाबांकडे ठेवायला लागेल मला असं वाटतं आता त्याला. बघा हां एक दिवस आम्ही आलेलो रात्री राहायला पण त्याने एवढा त्रास दिला रात्रभर झोपला नाही तो. त्याला खूप सवय लागली तिकडे. त्याची चटई घे मागची तिला चटई. घर तर आपल्याला मोठा आहे असं साफसफाई असतो मस्तपैकी. हो आणि आता बाबू ना उडूस घाण आहे काही काही ही पण उचलायला लागलाय. डेंजर असं पोरगा असा असं चालतो ना असं काही विचारच नाही का तुम्ही. दाखवेल तुम्हाला बघा तुम्ही कंटिन्यू राहा. अजून फार अगं बोट कापून आला ना भेंडीमध्ये तर तरी खाई नाही तो. आला बोटाला आला. अरे रे वाचला दाखवू का आपण दे दाखवू का. हा चल य दे. हा याला मी पण कूक आहे. पकड दे पकड दे. पहिली माप असते का पहिली देवाला. पकडायची ओढून तेच माहित नाही ना खरं काय करतात रे. प्रॅक्टिस चल स्टार्ट. परफेक्ट जमला. आता बॉडीचं काय होतं खरं सांगा. तुम्हाला काय 1 किलोची गोळ न उचलून आणायला सांगितलेली. मला सारखं असं वाटतं ते भांडी आवाज होती ना असं वाटतं बाबू झोपलाय त्या भांडीचा आवाज नव्हता. आता पण शिट्टीचा आवाजाने उठला असतो. मी मोठ्याने बोलते की छोट्याने बोलते हो. छोट्याने बोलते जरा मोठ्याने बोल. पण माझ्या कानामध्ये असं वाटतं मी खूप मोठ्याने बोलते कारण मला तब्येत ठीक नाही डाऊन आहे ना. बोल. साप बघा कसं लटकलं घरामध्ये साप. वाव आमच्या जायचे बोरं सायंटिस्ट. तर बाबू निघले हंडी फोडायला लागेल काठी घेऊन. काठी हंडी फोडणार तू. बाबू पोरं बरोबर खेळ बघितलं वॉचमॅनला बघितलं यांच्या अंगावरून डायरेक्ट माझ्या अंगावर आला. तर भांडी बघायला नो खाली चलो बाबू काय आहे स्वराज तुझ्या हाईट नाही पोचत. तुला आणू का रे घरी फोडायला. आणू पकड पकड काठी. बघितलं ना तू कसं फोडायचं. पकड मग असं काढला उचल. फायनली रेडी झालेलो आहे आणि घातलेले अँटिक कपडे. जाऊया दहीहंडी बघा. दहीहंडीतले लोक मला बघून शिव्या नको घालू. फक्त असे कपडे घातले म्हणजे अस्वल बनून चाललंय घाबराचे लोक. तर चला करूया एन्जॉय. नाम लगारेला यो चावते मांजर. बघू आतला मग समजेल. ब्रेड खाते ती चपाती नाही खाते. त्याला तिला पकड पता का तुमचा. अच्छा येऊ नंतर बघायला येऊ. तिकडे गेला ना त्याला मी मोहित आला काय आता आम्ही आपण फायनली शिवाय चौकामध्ये दहीहंडी बघायला चाललोय. पण ट्रॅफिक नाही पुढे ट्रॅफिक आहे पण गाडी लावायला जागा नसेल. इकडेच पुढे लावायला लागेल. जायचं इकडेच लावून चालत.
दहीकाळी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लाल चौकी येथील शारदा मंदिर हायस्कूल कल्याणी कुठे जाणार आहे. या अंडीमध्ये जेवढं दही आहे, जेवढं माखन आहे, तेवढं माखन आपण आपल्या गावाला घेऊन जायचं. या ठिकाणी आज मोठ्या संख्येने आमचे अनेक नागरिक उपस्थित झालेले आहेत. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये मी आगरी सामाजिक संस्थेची छबी टिपली जाणार आहे. दही अंडीचा फोटो आपल्या मोबाईल वर झळकणार आहे, तो व्हॉट्सअप वर आपण पाठवायचा आहे. मी आगरी एक सामाजिक संस्थेचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं. हरी बोल बजरंग बली की जय. हरी बोल बजरंग. सो गाईज घरी आलो फायनली जिनू आलेली एसकेला भेटायला आणि बाबूशी खेळत होते मस्त. आम्ही घरी आलो आता जिनूशी खेळत बसूया आणि गप्पा मारूया. तेच पूजेचं सामान. सो गाईज आम्ही घरी आलो आणि बघतो तर काय शेटची मालिश चालू आहे. शेट दमलाय आता, दहीहंडी फोडून दमलाय. स्वराज स्वराज इकडे बघ. बाबू दमला का? दमला तू? मालिश करून दमला है ना? बोलायच्या भाषेमध्ये बोल. हेलो गाय, तो मैंने ना आज बहुत सारे हांडी फोड़े हैं चढ़ चढ़ के. मैं ना ऊपर था सबसे, तो मैं नीचे से ऊपर चढ़ के उतर के मेरे हाथ पैर बहुत दुख रहे हैं. और अभी मेरे ना मामू और आज मेरी मालिश कर ले. हाँ, और मैं गाना गा रही हूँ क्योंकि मुझे मालिश बहुत पसंद है. ये आराम की जिंदगी तो मेरी लाइफ है. एक बार मैं 10 साल से हो जाऊंगा ना, सब मुझे पिटाई करेंगे. हाँ, गाली खाऊंगा. नहीं, हम पीटेंगे सबको, मामा और मैं मिलके. बताओ ये छोटे आवाज में क्यों बोल रहे? तू लड़की है क्या? लड़का है ना तू? चिम डपक डम 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 डम. नो नो, आज्ञा. चला गाईज मग कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट. आणि थोडा पडला ते काय करतोय?